नमस्कार. श्री स्वामी समर्थ. महाशिवरात्र ही केवळ एक तिथी नाही, तर शिवभक्तांसाठी आत्मशुद्धी, साधना आणि परमेश्वराशी एकरूप होण्याची पवित्र रात्र अशी समजली जाते. या दिवशी भगवान शंकर कैलासावर ध्यानमग्न असतात आणि जे भक्त श्रद्धेने त्यांचे स्मरण करतात त्यांच्यावर ते विशेष कृपा करतात, असे शास्त्रात सांगितले आहे. पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान केल्यावर मन शांत करून पूजास्थानी शिवलिंग किंवा शिवमूर्ती समोर ठेवायची आहे. डोळे मिटून ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करत मनातील सर्व नकारात्मक विचार बाजूला ठेवत एक सुंदर संकल्प करायचा आहे. हे महादेवा, माझ्या आयुष्यातील अज्ञान, अहंकार, दुःख, रोग आणि अडथळे दूर करून मला सत्य, शांती आणि भक्तीचा मार्ग दाखव. त्यानंतर शिवलिंगावर प्रथम पाण्याने अभिषेक करायचा आहे, कारण पाणी हे जीवनाचे प्रतीक आहे. त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखर यांचा पंचामृत अभिषेक करायचा आहे. प्रत्येक अभिषेक करताना ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र मनापासून म्हणायचा आहे, कारण या मंत्रातच जीवन, मृत्यू आणि मोक्षाचे रहस्य दडलेले आहे. अभिषेकानंतर शिवलिंग स्वच्छ पाण्याने धुवून त्यावर बेलपत्र अर्पण करायचे आहे. बेलपत्र हे भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहे आणि 3 पानांचे बेलपत्र त्रिगुणांचा त्याग दर्शवते. त्यासोबतच धतुरा, पांढरी फुले, भस्म, धूप किंवा दीप अर्पण करून भक्तिभावाने आपला महादेवांना नमस्कार करायचा आहे. महाशिवरात्री हा उपवासाचे विशेष महत्त्व आहे. शक्य असल्यास फलाहार किंवा दूध किंवा पाणी घेऊनच उपवास करायचा आहे, किंवा उपवास केल्याने शरीर शुद्ध होते आणि मन जपासाठी तयार होते. या दिवशी रात्र जागरण करून शिवनामस्मरण करणे फार पुण्यदायी असे समजले जाते. 4 प्रहरांमध्ये अभिषेक केल्यास जीवनातील मोठे अडथळे दूर होतात, असे भक्तांचे अनुभव सांगतात. शेवटी भगवान शंकरांकडे काही मागताना शब्दांपेक्षा भाव महत्त्वाचा आहे. मोठ्या इच्छा न मागता फक्त एवढंच मागा की, हे महादेवा, माझ्या मनात भक्ती, जीवनात संयम आणि प्रत्येक परिस्थितीत तुझ्यावर विश्वास ठेवण्याची शक्ती मला दे. अशी शुद्ध भावना ठेवून केलेली महाशिवरात्रीची शिवपूजा नक्कीच जीवनात शांती, आरोग्य आणि सकारात्मक बदल घेऊन येते. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.